मित्रांनो, वेलकम टू द डे 19 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आजचा दिवस श्रियाने प्लॅन केला आहे कारण की तिला काही आर्ट एक्झिबिशन्स इथले बघायचे होते, मला पण बघायचे होते. मी थांबलो होतो. सो आज आम्ही तिथे जाणार आहे. त्याच्या आधी आपण फटाफट करून घेऊया नाश्ता आणि मग जाऊया आर्ट एक्झिबिशन बघायला. एका प्रॉपर ब्रेकफास्टच्या ठिकाणी आलो आहे. तिचा कॅफेचं नाव आहे इबो आणि टर्किश कॅफे आहे. आणि असं सगळं मोठी मोठी नावं घेतलं म्हणून सगळं भारी होतं असं काय नसतं. बाहेर आल्यावर कळतं की नावं मोठी पण आपल्याला आवडतं आपलं इंडियनच. त्यामुळे आम्ही इंडियनच्या जवळ जाणार असं काहीतरी मागवलं आहे. बघू ते कसं लागतं. काय मागवलं आहे? हो, अमेरिकानं हे आहे ना फुल. आधी असं वाटतं की फुल लाते बिते असं वरती, पण त्याचा फ्रॉथ साईडला केला की ब्लॅक कॉफी. फूड इज व्हेरी ॲस्थेटिक गाईज. आधी माहीत असतं मी पण हेच मागवलं असतं. आपलं बघा बार्बेक्यू चिकन कसं साधं वाटतंय. इच्छो बघा काय हे आउट ऑफ 10 किती रेट करशील आत्ताच्या टर्किश ब्रेकफास्टला? तुझं ते योगर्ट बिगट अंड सगळंच दही अंड आयुष्यात मी कधी विचार नव्हता केला. खावं लागेल पण खाल्लं. आणि माझा पण एकदम फालतू होता बार्बेक्यू रॅप. सगळे आउट ऑफ 10 मी तरी ब्रेकफास्टला देईन 4. तू किती देशील आउट ऑफ 10? हो लवकर. 6 सारखं काय नव्हतं यात. 4 इज गुड. आपण आलेलो आहोत इमर्सिव्ह आर्ट एक्सपिरियन्सला. त्याची एंट्री आहे. बरोबर आलेलो आपण. कसं चुकीचं कुठे चुकीचं? नाही मी हा मला मी बघितलं येऊन लेफ्ट होता तर हा चालू ना. मला पण मॅप समजतं. मला पण मॅप समजतं. ऑल गुड. हाव यू? Good, good. Thank you. This is 1 and 2. Yeah, so. Ready? गॅलरीज आहे तिथे 3-4 वेगवेगळ्या. तिथे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहे. तिथे त्याने असं केलं की सगळ्या आर्टिस्टचे पेंटिंग्स आहेत त्यांना ते डिजिटली त्यांनी ट्रान्सफॉर्म केलं आहे आणि त्याला ॲनिमेट केलं आहे आणि तुम्ही तो एक्सपिरियन्स 360 डिग्री फ्रेमलेस घेऊ शकता. आता इकडे सेकंड गॅलरीमध्ये मोशनशी खेळतो म्हणजे जसे आपण चालू त्याप्रमाणे ते हलणार पेंटिंग्स.
सगळ्याच हे जे तुम्ही माझ्यामध्ये बघताय म्हणजे प्रत्येक गॅलरीजच्या मध्ये आम्ही जिथे येतो बाजूबाजूलाच आहे सगळं, पण हे सगळे 360 डिग्री प्रोजेक्टर्स त्यांनी लावलेत आणि इतकं सीमलेस त्याचं पॅचिंग आहे, तुम्हाला समजणारच नाही कुठे कुठला चालवतो आहे कुठे कुठला संपतो. प्रोजेक्टर दिसतात, त्याचं प्रोजेक्शन पण दिसतं आहे, बट कुठे काय आहे तेच नाही समजत आहे. इतकं भारी केलं आहे 360, म्हणजे वरती पण आहे खालती पण आहे साईडला वॉल्सवरती पण आहे. कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स? मी विचारतोय ती पळते कसं व्लॉगिंग करणार आहे मी. सो श्रिया, कसा होता तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स इमर्सिव्ह फेमलेस आर्ट गॅलरीमध्ये? हे सगळं ब्लॉगमध्ये टाक. लोकांना course जर ना. इंडियामध्ये इमर्सिव्ह करायचं असेल तर असं करायचं आणि मग पैसे एवढे चार्ज करायचे 2000 ने तू 3000. कुठलं बघायला गेलेली मध्ये? व्हॅन गोचा मागच्या वर्षी. हां, ते खूप तुम्हाला चर्च. डिसअपॉइंटिंग होतं ना? हो. खूप थंडी. श्रिया आली त्या दिवसापासून जी थंडी वाढली इकडे, काय माहिती काय झालं अचानक. आता नॉर्मल होतं आपल्यासारखं गरम होतं, घाम येत होता काही दिवसांमध्ये, तर श्रिया आली आणि भाई डायरेक्ट लेवलची थंडी झाली. तर मजा येते का ना? मग तेच बोलते, कॅब करण्यापेक्षा आणि ट्रेनने जाण्यापेक्षा स्वस्तात पडतं आणि मजा पण येते. आता आम्ही आलो आहे श्रियाचा फेवरेट ब्रँड ओनित्सुकामध्ये आणि श्रियाच्या पायाला श्रियाचा फ्लॅट फूट आहे, त्याच्यामुळे श्रिया फक्त ओनित्सुकाचे शूज घालते. सो आता चल बॅग ठेवू ना इथे, चालेल? एका ठिकाणी ठेवलं. हां. हाय, हाऊ आर यू? खूप मोठा फायदा जातो तुझा मी. थँक्यू सो मच. काय सेवा करू? मॅडमला पाहिजे. मॅडमला पाहिजे, कसे पाहिजे? दीज आर समथिंग डिफरंट. हां, मला पाय तिला फ्लॅट फूट आहे रे, त्याच्यामुळे त्या हिशोबाने बघतो. नाही. नवीन ट्राय कर. हे बघ, मी युटिलिटी नवीन बघते. try मी नवीन बिवीन काय? नाही बघत, मी युटिलिटी बघते. बडी बडी बाते. आणि मग ही जी कलेक्शन आहे ना, हा. ही इज हँडमेड इन जपान. ओके. these are handmade shoes. तर लाईक अशा टाईपमध्ये पाहिजे, फ्लॅट्समध्ये पाहिजे, फ्लॅट्समध्ये पण आहे, समथिंग डिफरंट लाईक दिस. कुठलं? सो मी माझ्या स्नीकर ब्लॉगमध्ये बोललो की एक सेगमेंट होता, मला तेव्हा काय कळायचं नाही, तो मी पूर्ण इग्नोर केलेला. तो हा सेगमेंट आहे आणि ते हा फक्त मी ओनित्सुकाच्या UK स्टोअरमध्येच बघितला आहे की बूट्सचा, ओनित्सुका बूट्सचा सेगमेंट. ही साईड आहे की हँडमेड आहे आणि मेड इन जपान आहे. हँडमेड आहे बोलतो.
फ्राय केलेले असतात त्याच्यामुळे व्हाईट सॉस घातले तर त्याला कलर लागतो. घामामुळे आपला जो घाम येतो मग काय घालायचं? ब्लॅक सॉस अच्छा. किंवा सटल सॉस जस्ट टू अवॉइड कलर हे करतात. कम्फर्टेबल आहे पुढे. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं सेम आणि सगळ्यांना माझं प्रेम सांग. मला खूप आवडतं. मी सगळ्यांचे ब्लॉग बघतो. मी सबस्क्राईब पण केले, बेल आयकॉन पण टाकलं. थँक्यू सर. त्यांना पण सांग जर यायचं असेल माझं नाव सांग. येस पक्का. थँक्यू. बाय बाय बाय. हॅव अ नाईस डे. बाय. या चीज बघा सजेस रिलीज. खाते आम्ही. एवढं जर उमंगने बघितलं. मॅम काय खाताय तुम्ही? आता आपण जाऊ आणि तो माझ्या लग्नामध्ये विधी असणार विसरला ना. हळूहळू करून मग येईल. तू खुश आहेस ना ओनित्सुका घेतल्याबद्दल? फायनली खूपच जपून वापरायला लागणार ते माहिती आहे ना. काय बोललेलं श्रीरा आली म्हणजे हॅलो. सो जसं मी काल बोललो आपला जो एक कव्वाली आहे ती अख्खी कंप्लीट झालेली आहे आणि मी विचार केला की आज एक नवीन गझल किंवा काहीतरी घेईन. पण त्याआधी मी कॉमेंट्स वाचत होतो तर मला असं रिअलाईज झालं काही लोक बोलतात की नाही शेअर नको आम्हाला गाणं रिलेटेड काहीतरी हवं. गाणं तर ऑफकोर्स मी नाही करू शकत कारण की कॉपीराईट बसेल. पण मग दुसरं काय आपण करू शकतो तर अजून काही लोक बोलत होते की अरे तुझे लाईफ एक्सपिरियन्सेस सांग किंवा मला अजून काही गोष्टी सांग. पण ते पण मला ओकेच वाटतं आहे. म्हणजे ते काय लाईफ एक्सपिरियन्सेस असे काय सांगणार मी आणि कसे रॅन्डम लाईफ एक्सपिरियन्सेस का सांगू मी. पण हा जो एंडचा सेगमेंट आहे तो करण्यामागचा माझा पॉईंटच हा होता की एक असं फ्री एक्सप्रेशन काहीतरी असावं व्लॉगमध्ये. रोज काहीतरी थॉट शेअरिंग व्हावं आणि ही जी स्पेस आहे ही माझी पर्सनल स्पेस नाही किंवा तुमची पर्सनल स्पेस नाही, ही आपली पर्सनल स्पेस आहे. ह्याच्यामध्ये ते कनेक्शन आणि ते एक गिव्ह अँड टेक व्हावा असा एक सेगमेंट मला करायचा होता म्हणून मी हा सेगमेंट इंट्रोड्यूस केलेला. पण आता आपण एक कव्वाली अख्खी कंप्लीट केली आहे आणि जर लोकांना असं वाटतं आहे की आपण दुसरं काहीतरी करावं तर मी ओपन टू आयडियाज आहे. पण मग त्या आयडियाज तुमच्याकडनं येऊ दे कारण की हे मी तुमच्यासाठी करतो आहे. दुसरी गोष्ट जर Q&A करायचं आहे तर कधी असं आपण मिक्स पण ठेवू शकतो. कधी कधी Q&A करू शकतो, कधी कधी एखादा शेअर घेऊ शकतो, कधी कधी एखादं गाण्या रिलेटेड काहीतरी करू शकतो. म्हणजे मला माहिती नाही बट आता तरी मला असं वाटतं की ह्या आजच्या व्लॉगच्या खाली भरपूर सारे मला रेकमेंडेशन आले पाहिजेत किंवा जर Q&A करायचे तर तुम्ही क्वेश्चन्स टाका, त्याचे उत्तर मी इथे देत जाईन. आणि पण काहीतरी असे क्वेश्चन्स टाका रिलेटेड टू समथिंग जेणेकरून मला चूज करायला इझी पडेल. प्लीज एकदम बेसिक प्रश्नावरती. मला तर हा सेगमेंट तुम्ही समजता ना की शेअर ऑफ द डे आहे तर त्या शेअरमधनं मी काहीतरी तुम्हाला एक थॉट देतो आहे, कॉन्व्हर्सेशन देतो आहे, एक विचार करायचा एक पॉईंट देतो आहे. तशा गोष्टी असू द्यात आणि शुअरली आपण ट्राय करून बघू अजून काहीतरी. नाही तर ऑफकोर्स शेअर ऑफ द डे मध्येच कंटिन्यू करू. पण तुम्हाला काय वाटतं ह्या सेगमेंटबद्दल स्पेसिफिकली
ते प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा. तसं आपण पुढच्या व्लॉगपासून कंटिन्यू करू. आणि ऑल्सो मी आता मागे लिहिलेलं की लास्ट डे इन लंडन, बट हो आमचा लास्ट डे आहे लंडनमध्ये, पण आम्ही मुंबईला नाही चाललो आहे. दॅट्स द ट्रिकी पार्ट. तर आम्ही मुंबईला नाही चाललो आहे, आम्ही दुसरीकडे कुठेतरी चाललो आहे. गेस करा कुठे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. त्याला मी काहीच करू शकत नाही, तुम्हाला एक ब्लॉग थांबायला लागेल. पण मी एवढं सांगू शकतो की खूप मजा येणार आहे पुढचे काही दिवस. तोपर्यंत स्टे ट्यून आणि सबस्क्राईब राईट नाव.